दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेलबाहेर आल्यानंतर मोठी घोषणा केली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचंच केजरीवाल यांनी म्हटलंय। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। 2 दिन के बाद, आज से 2 दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं। स्टंटबाजी करण्याचा केविलवाना प्रयत्न आपल्या स्टाईल प्रमाणे केजरीवाल करू इच्छितात। तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे। 2 दिवसांनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांसमोर केली आहे। दरम्यान अरविंद केजरीवालांनी केलेली घोषणा म्हणजे स्टंटबाजी असल्याचं म्हणत भाजपनं पलटवार केला आहे। 2 दिन के बाद, आज से 2 दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूं और मैं तब तक सीएम की कुर्सी पे नहीं बैठूंगा जब तक जनता अपना फैसला ना सुना दे। मैं जनता के बीच में जाऊंगा, गली गली में जाऊंगा, घर घर में जाऊंगा और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है, तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा। जो चेहरा जनतेसमोर त्यांचा दाखवण्याचा होता तो बुरखा आता त्या ठिकाणी फाटलेला आहे आणि अशा वेळेला आपली प्रतिमा जी जनतेच्या मनात मलिन झालेली आहे ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाना प्रयत्न आपल्या स्टाईल प्रमाणे केजरीवाल करू इच्छितात। महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या देखील निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देखील अरविंद केजरीवाल यांनी केली आहे। तसंच निवडणुका होईपर्यंत आपचा दुसरा नेता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार असल्याचंही केजरीवालांनी म्हटलंय। फरवरी में चुनाव है। आज इस मंच से मैं मांग करता हूं कि ये चुनाव नवंबर में कराए जाएं, महाराष्ट्र के साथ कराए जाएं, तुरंत कराए जाएं चुनाव। और जब तक आपका फैसला नहीं आएगा तब तक मैं जिम्मेदारी नहीं संभालूंगा और मैं जब तक चुनाव नहीं होते तब तक मेरी जगह आम आदमी पार्टी से कोई और मुख्यमंत्री बनेगा। अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आपमधून कोणाची नावं मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत त्यावर एक नजर टाकूयात। गोपाल राय आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत आणि केजरीवालांच्या अनुपस्थितीमध्ये ते पक्ष संघटनेचं कामकाज पाहतात। आतिशी मार्लेना दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षण मंत्री म्हणून काम पाहत आहेत। कैलाश गहलोत यांच्याकडे एकूण 8 खाती आहेत। न्याय व विधिमंडळ व्यवहार, वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती व तंत्रज्ञान, महसूल, वित्त आणि नियोजन या खात्यांचा समावेश आहे। सौरभ भारद्वाज यांच्याकडे सध्या दक्षता, सेवा, आरोग्य, उद्योग, शहरी विकास व पूर नियंत्रण व पाणी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे। इम्रान हुसेन यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे। अरविंद केजरीवालांनी महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घेण्याची मागणी केली आहे। मात्र 2020च्या दिल्लीच्या निवडणुकीतलं नेमकं गणित काय होतं त्यावर एक नजर टाकूयात। 2020च्या विधानसभेत आपनं एक हाती सत्ता मिळवली। आम आदमी पक्षाला दिल्लीत 62 जागांवर दणदणीत यश मिळालं, तर भाजपला केवळ 8 जागा जिंकता आल्यात, तर काँग्रेसला खातं देखील खोलता आलं नव्हतं। 2024 मध्ये आपची स्थिती बघितली तर आपला 2 आमदारांनी सोडचिठ्ठी दिली। त्यातील एका आमदारांना भाजपात प्रवेश केला तर दुसऱ्या आमदारानं काँग्रेसला हात दिलाय। त्यामुळे आपकडे सध्या 62 मधून केवळ 60 आमदार उरलेत। अरविंद केजरीवाल 2 दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत। त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, तसंच महाराष्ट्राबरोबर निवडणुका घेण्याची केजरीवालांची मागणी पूर्ण होणार का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।